नागपुर में ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि हाल ही में जारी शासन निर्णय यानी जीआर केवल मराठवाड़ा के 4 जिलों के लिए लागू है, पूरे महाराष्ट्र के लिए नहीं। उन्होंने बताया कि महाज्योति भवन और प्रशिक्षण केंद्र का भूमि पूजन ओबीसी समाज के लिए सुवर्ण दिवस है। तायवाड़े ने आरोप लगाया कि कुछ ओबीसी नेता समाज में भ्रम फैला रहे हैं, जबकि जीआर रद्द हो या न हो आरक्षण पर कोई असर नहीं पड़ेगा। उन्होंने कहा कि दीपावली के बाद मुंबई में बैठक होगी, जिसमें जनसंख्या के आधार पर निधि वितरण की मांग रखी जाएगी। नहीं, ते जे बोलले ते योग्यच बोललेलं आहे, काय चुकीचं बोललेलं नाही आहे। तुम्ही बघा 2 तारखेचा जीआर जर आपण वाचला तर त्याची सुरुवातच हैदराबाद गॅझेटियर नुसार या शब्दाने झालेली आहे आणि हैदराबाद गॅझेटियर हे फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे। मराठवाड्याच्या बाहेर हैदराबाद गॅझेटियर लागू होत नाही, म्हणून तेव्हाचे 4 जिल्हे आताचे 8 जिल्हे या म्हणजे हे जिल्ह्यापुरताच तो जीआर मर्यादित आहे। त्या जिल्ह्यातील मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल आणि त्याच्या नातेवाईकाकडे कुणब्याचं प्रमाणपत्र असेल आणि तो तसे प्रतिज्ञापत्र देत असेल तर तो अर्ज करू शकतो, हा उल्लेख आहे। आणि त्याच्यामुळे उर्वरित महाराष्ट्रावरती ज्या जीआरचा कुठलाही फरक पडत नाही किंवा तो उर्वरित महाराष्ट्राला लागू नाही, अशा वेळेस त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढून तो रद्द करा हे म्हणणे म्हणजेच ही समाजाची दिशाभूल आहे, असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता। आपण जर बघितलं असेल तर काल ज्या त्या महाज्योतीच्या इमारतीचं उद्घाटन जे झालं आहे आणि एकंदरीत बघितलं असेल सारथी आणि बार्टीला कुठेतरी अन्य त्याच्यावर त्यांना निधी मिळतो, मात्र महाज्योतीचे अनेक विद्यार्थी जे आहेत ते पीएचडी करणार त्याच्यावर कुठेतरी अन्याय होता। या संदर्भात आपला सामोरचा लढा का असणार आहे? नाही, हे बघा, एक तर काल हा आमच्या ओबीसी विद्यार्थी युवकांकरता आणि आमच्यासारख्या ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांकरता फार सुवर्ण दिवस होता। कारण महाज्योतीची स्थापना ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकाराने झालेली आहे। 2018ला आमचं मुंबईला अधिवेशन झालं होतं, तिथे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उद्घाटक होते, तिथे आम्ही मागणी केली होती आणि नंतर त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत याचा शासन निर्णय निघाला होता। नंतर त्यांचं सरकार गेलं, महाविकास आघाडी सरकार आलं आणि वडेट्टीवार साहेब ओबीसी मंत्री झाले, त्यांच्या पुढाकाराने हे सुरू झालं आणि नागपूरला मुख्यालय करण्याचं ठरलं। नागपूरला याचं कार्य सुरू झालं आणि मग तेव्हा डांगे साहेब आमचे पहिले एमडी होते, त्यांच्या पुढाकाराने ही 70,000 स्क्वेअर फीट जागा या सिव्हिल लाईन्स येथे मिळाली आणि नंतर ज्या काही सरकारी प्रशासकीय कामं असतात ते पूर्ण झाली आणि काल या 7 मजली प्रशासकीय इमारत आणि 12 मजली प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन झालं। हा ओबीसी समाजाकरता फारच सुखदायक आनंदाची गोष्ट आहे म्हणून कालचा दिवस हा ओबीसी समाजाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। आपण जर बघितलं असेल काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलंय की जे लोक राजकारण करतात, नौटंकी करतात ओबीसीला, त्याला कुठेतरी येणाऱ्या काळात मी जागा दाखवू प्रकारचे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कसं बघते याकडे? नाही, हे बघा की समाजापुढे सत्य एक ना एक दिवस उघडकीस येत असते आणि ते सत्य उघडकीस आल्यावरती कुणाची भूमिका योग्य होती आणि कोणाची भूमिका चुकीची होती याचं इव्हॅल्युएशन समाजच करत असते आणि म्हणून समाज तशा प्रकारचं त्याचं मूल्यांकन इव्हॅल्युएशन करून समाज त्यांना आपलं योग्य प्रकारे त्यांना काय म्हणून आपण त्याला दिशा दाखवेल असं म्हणण्याचा त्यांचा अर्थ होता त्याच्यातून। सर, एकीकडे जर पाहायला गेलं तर कुठं ना कुठेतरी आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने बावनकुळे साहेबांनी 4 जिल्ह्यांचा उल्लेख केला आपण बोललो, आता त्याचवरून काही पॉलिटिकल जे नेते आहेत समजा ते वेगवेगळे आंदोलन करताय, मोर्चा करतायत, तुम्हाला काय वाटतं की हे समाजामध्ये कुठेतरी संभ्रम पसरवतात? उदाहरणार्थ विजय वडेट्टीवार नक्कीच संभ्रम पसरवतात ना। मी तर आम्ही आधीपासून बोललेलो आहे की बा पहिल्या दिवसापासून आपण विटनेस आहात। मी माझ्या भूमिकेवर तर ठाम आहो की 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही काय। आणि बाकीचे लोक म्हणतात जीआर रद्द करा, जीआर त्यांची मागणी एकच आहे, जीआर रद्द करा। आणि मी वारंवार आपल्याला सुद्धा काय म्हटलं आहे की जीआर असो किंवा नसो ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का लागणार नाही आणि म्हणून त्यांनी मोर्चे काढले का नाही काढले का, आमची जी मागणी आहे किंवा आमचं जे समाधान आहे त्याच्यावरती काही फरक पडणार नाही। पण काढलेले मोर्चे हे योग्य होते की अयोग्य होते भविष्यामध्ये लवकरच लोकांच्या लक्षामध्ये येईल आणि सत्य परिस्थिती पुढे येईल। हे मोर्चे कशासाठी निघत असावे आगामी पालिका निवडणुकीसाठी? आता कुठल्याही निवडणुका लागल्या की प्रत्येक पक्षाला आपलं शक्ती प्रदर्शन
करावंच लागते. त्या शक्ती प्रदर्शनाचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शेवटचा प्रश्न, ते ओबीसी सारथी पार्टी तुम्ही समान निधी वाटप बोलत नाही नाही, हे बघा की आधी या सर्व संस्थांना स्वायत्ता होती. ती स्वायत्ता काढून बार्टी, सारथी, टार्टी आणि महाज्योती या संस्थेकरता समान धोरण राबविण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि तेव्हापासून आम्ही याचा विरोध करतो आहे. का की समान धोरण होऊ शकत नाही, कारण या चारही संस्थेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मी लोकसंख्या नाही म्हणणार, लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वेगवेगळी आहे. बार्टीमधनं 13% लोकांच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतो, टार्टीमधून 7%, सारथीमधून 10% आणि महाज्योतीतनं 32% समाजाला या योजनांचा लाभ मिळत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे लोकसंख्या बाजूला राहू द्या, पण ज्या प्रमाणामध्ये आपण विविध समाजाला आरक्षण देतात त्या प्रमाणात ह्या विद्यार्थी संख्येचं आणि निधीचं वाटप करण्यात यावं ही आम्ही आग्रहाची मागणी धरून आहोत. मागच्या महिन्यातसुद्धा सरकारसोबत जी आमची चर्चा झाली त्या ठिकाणी हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी चर्चेला घेतला होता. त्याच्यावरती मंत्री महोदय सकारात्मक आहे. कालसुद्धा मी बोललो, ते सकारात्मक आहे. दिवाळी झाल्यानंतर एक बैठक आमची मुंबईला होईल आणि समान धोरण हे रद्द होऊन कमीत कमी आरक्षणाच्या प्रमाणामध्ये निधी आणि विद्यार्थ्यांचं वाटप करण्यात येईल असा निर्णय सरकार लवकरच घेईल अशी मी अपेक्षा करतो.